नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपला आवाज। बातमी आहे उर्फी जावेदची। उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद अधिक पेटत चालला। उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ आक्रमक झाल्या। तुम्ही का दाखवता रे तिचे फोटो दाखवताना ब्लर करून? का नाही दाखवत ती जशी फिरते तसं? का ब्लर करता? लाज वाटते ना? अशा पद्धतीने जर कोणी नंगट नाच त्या ठिकाणी करत असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही। आज ट्वीट केलंय, उद्या मला जर कुठे भेटली तर तिथे थोबडवीन पहिल्यांदा आणि नंतर ट्वीट करेन। न्यूडिटी पसरवल्याबद्दल तिच्या अटकेची मागणी केली गेली। दरम्यान उर्फीने चित्रा वाघ यांना हलक्यात घेतलंय असं दिसतंय। तिची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे। उर्फीने एक पोस्ट लिहित चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधलाय। मला माहित आहे की राजकारण्यांविरोधात काही बोललं, काही केलं किंवा काही पोस्ट अपलोड करणं खूप धोकादायक असतं, पण लोकांमुळे माझ्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत। एकतर मी स्वतःचा जीव तरी घेईन किंवा मग माझ्या मनातलं बोलेन आणि त्यांच्याद्वारे मारली जाईल। मात्र या सगळ्याची सुरुवात मी केली नाही। मी कधीच कोणासोबत काहीही चुकीचे केले नाही। ही लोक विनाकारण माझ्या मागे लागले आहेत असं उर्फीनं लिहिलंय। उर्फीनं या आधीच्या पोस्टमध्ये चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्या मैत्रीचा उल्लेख केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना तुम्ही संजय राठोडच्या अटकेसाठी हल्लाबोल केला होता, मात्र आता भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर दोघांची मैत्री झाली। मी सुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करेल आणि त्यानंतर आमची सुद्धा चांगली मैत्री होईल असा उपरोधिक टोला तिने चित्रा वाघ यांना लगावला। याआधी सोशल मीडियावर पोस्ट लिहित उर्फीनं चित्रा वाघ यांना आव्हान दिलं होतं, जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची संपत्ती जाहीर केली तर मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे। एक राजकारणी किती आणि कुठून पैसा कमवतो हे आधी जगाला सांगा। वेळोवेळी तुमच्या पार्टीतील काही पुरुष कार्यकर्त्यांवर शोषणाचे आरोप झालेले आहेत, याविषयी तुम्ही कधीच काही करताना दिसल्या नाहीत अशी पोस्ट उर्फीनं लिहिलेली आहे आणि त्यामुळे उर्फीनं चित्रा वाघ यांना खूपच हलक्यात घेतले। एका काळच्या फायर ब्रँड नेते असणाऱ्या चित्रा वाघ यांना आज उर्फी हलक्यात घेऊ लागली। उर्फीलाही राजकारण समजते। लवकरच मी भाजपात प्रवेश करेल असंही उर्फीनं म्हटलंय। आता चित्रा वाघ उर्फीच्या या पोस्टला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकेकाळच्या फायर ब्रँड नेता राहिलेल्या चित्रा वाघ यांना उर्फी जावेदनं थेट आव्हान दिलंय। त्यामुळे आता उर्फी जावेद सुद्धा चित्रा वाघ यांना हलक्यात घ्यायला लागली का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज।